16.5 एकर दिसतात, बाकी काही नाही. काय म्हणले 16 एकर? आता ऑलरेडी विकास सुरू झाल्यानंतर मग हा काय प्रकार आहे? काय खजिना आहे तिथे? लाभार्थी असतात, हे भावनिक असतात. राज्य सरकारच्या हातात म्हाडा लोकमान्य नगर सोसायटी गेलेली आहे. विकास हा अर्धवट होऊन चालणार नाही. आमच्या घराची स्वप्न आहेत, आम्हाला आमची पूर्ण करू द्या. किंवा कुठल्याही विकासाच्या कामाला काही प्रमाणात हा विरोध हा असतो. हे यांच्या पुरता विचार करतात, मला सर्वांचा विचार करावा लागेल. हा कुणाला विचारून केलेला आहे? म्हाडाची नियमावली आता पूर्णपणे बदललेली आहे. राज्य सरकारने 4 ते 5 वेळा पॉलिसीज बदलल्या पुनर्विकासाच्या. हा लँडमार्क प्रोजेक्ट होऊ शकतो. 16.5 एकरवर नको. गेले 24 महिने मी त्या ठिकाणी बसतो, काही नागरिक माझ्यापर्यंत तिथं आला नाही. 16.5 एकर हा डोक्यात न काढा, कारण हे काय तुम्हाला आम्ही करून देणार नाही. आमची स्वप्न आम्हाला आमदार साहेब, आपण फक्त लोकमान्य नगरवर बोलू, तुम्ही बाकीचं आम्हाला का सांगता? आम्हाला नाही धनंजय, बाकीच्याचं काय घेणं आहे? अरे त्यांनी खडकला डिक्लेअर केलं तिकडं, त्याच्याशी आमचं काय घेणं आहे? आम्हाला फक्त लोकमान्य नगर विषयावर बोलू ना, त्याच्यावर तुम्ही सांगा ना. 4 वर्ष 6 वर्ष प्रोसेस झालेली कशी थांबवता येईल? चुकीचं करताय आणि आम्हालाच विचारताय. तुम्ही कुठल्या सोसायटीकडे आला, चेअरमन कडे, या बाबा एकत्र आपण असं करू, का विचारलं नाही? पत्रक द्यायचं का विचारलं नाही? तुम्ही मला उत्तर द्या. मी सगळी भूमिका नीट मांडणार, यानंतर काय करायचंय हे आपण एकत्रितरित्या आपण त्याच्या वेळी निर्णय घेऊ. पुणे लोकमान्य नगर ही म्हाडाची वसाहत आहे आणि त्या म्हाडाच्या वसाहतीमध्ये 2009 ते 10 पासून हे पुनर्विकासाचं काम चालू आहे. लोकमान्य नगर ही म्हाडाची वसाहत तुम्हाला 1961 ते 64च्या दरम्यान ही वसाहत राज्य सरकारकडनं बांधली गेली आणि आज तिला 60 ते 65 वर्ष झालेली आहेत. ही जी टोटल बिल्डिंग आहे त्या 53 बिल्डिंग आहेत, त्याच्यामध्ये 49 सोसायटी आहेत आणि या सगळ्या लोड बेरिंग मध्ये आहेत. आणि याच्यामध्ये 2009-10 पुनर्विकासाच्या चर्चा सुरू झाल्या आणि 2009-10 पासून 19 ते 20 पर्यंत राज्य सरकारने 4 ते 5 वेळा पॉलिसीज बदलल्या पुनर्विकासाच्या. आणि 19-20-21च्या दरम्यान एक पॉलिसी फायनल झाली की जी एकलसाठी होती आणि ती एकलसाठीची पॉलिसी डिक्लेअर झाल्यानंतर तो जीआर जो आहे तो जीआर त्यावेळेस आला आणि ह्या जीआर नुसार, या नियमावलीनुसार आपण पुनर्विकासासाठी त्या 53 बिल्डिंग मध्ये वेगवेगळ्या आमच्या 53 सोसायट्या आहेत. बरं, त्याचा लेआउट झालेला आहे, आमच्याकडं लीज डीड झालेला आहे, कन्व्हेन्स डीड झालेला आहे, फ्लॅटचं सेल डीड झालेलं आहे आणि अनब्रेकेबल लीज डीड आमचा आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही कामाला सुरुवात केली. त्या ठिकाणी 50-51 नंबर, अरे तुम्हाला मी सांगतो, 50-51 ची बिल्डिंग क्लिअर झाली. त्याच्यानंतर 32 ते 30 आता पोझिशनला, आता दिवाळीमध्ये पोझिशन मिळतंय. त्याच्यामध्ये 36, 37 आणि 39, त्याच्यामध्ये 40, 41, 42, 43, 44, 45 ह्या बिल्डिंगचा ऑलरेडी म्हाडाने एनओसी घेतलेली आहे आणि हे सगळं झालेलं आहे. आता कॉर्पोरेशनला काही सोसायटीचे प्लॅन सँक्शन आहेत. 20 ते 25 सोसायट्यांना अप्रुव्हल म्हाडाने दिलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा माननीय जे आमदार हेमंत रासने आहेत, त्या हेमंत रासनेंनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आणि एकत्रीकरणाचा प्रस्ताव दिला, म्हणजे जे क्लस्टर एक आहे त्या करण्याचा प्रस्ताव दिला. आणि त्या पत्रावर आमदारांच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली पुढील आदेशापर्यंत. ज्या दिवशी तात्पुरती स्थगिती दिली त्या दिवशीपासून आजपर्यंत, मला वाटतं तो मे महिन्याचा विषय ना, मे महिन्यामध्ये ती जी स्थगिती आहे, मे महिन्यानंतर आतापर्यंत 2 वेळा मुख्यमंत्र्यांना निवेदनं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये निदर्शनं झालेली आहेत. त्याच्यामध्ये म्हाडा पुणे विभागाचे अध्यक्ष साकोरे यांना पत्र दिलेली आहेत. याच्यामध्ये मला सांगतो की लोकमान्य नगरमध्ये काय तुम्हाला करायचं होतं, तर लोकमान्य नगरमध्ये 803 सभासद आहेत.
803 सभासदांना विश्वासात घेऊन जर तुम्हाला काय करायचं होतं तर करायचं होतं, पण आज पण मी सांगतो राज्य सरकारच्या हातातनं म्हाडा लोकमान्य नगर सोसायटी गेलेली आहे, कारण तिथं आतापर्यंत 4 सोसायट्या एकत्र येऊन 2 छोटे क्लस्टर झालेले आहेत, बरोबर आहे, आणि त्या ठिकाणी 4 बिल्डिंग एकत्र येऊन एका डेव्हलपरला एनओसी देऊन प्रीमियम भरून प्लॅन सँक्शनिंगला प्लॅन सँक्शन होऊन पडलेला आहे, पण हे दिलं जात नाहीये. त्याच्यामुळे आमचा एकच रोष आहे, आमचं एकच म्हणणं आहे की एवढं पुढे गेल्यानंतर आता ऑलरेडी विकास सुरू झाल्यानंतर मग हा काय प्रकार आहे स्थगितीचा, हा कुणाला विचारून केलेला आहे? कुणाच्या स्वप्नातलं लोकमान्य नगर आपल्याला घडवायचंय. आता आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी डेव्हलप केलेलं आहे त्या लोकांना काही प्रॉब्लेम आलेला नाहीये, काही झालेलं नाहीये. त्या ठिकाणी 16.5 एकरचा भूखंड हा सदाशिव पेठेत पुणे 30 मध्ये आहे. मला काय आता त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट मी वाचतोय, सुनियोजित करायचंय आम्हाला लोकमान्य नगर, त्या ठिकाणी आम्हाला सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत. अरे ऑलरेडी बाबा सुविधा आहेत तिथं मोठं गार्डन आहे, चारी बाजूने हॉस्पिटल, शाळा आहेत. तुम्हाला मी सांगतो 60 ते 65 वर्षापूर्वी झालेली म्हाडाची सोसायटी, तिथं रस्ते तुम्ही जर बघितले तर प्रशस्त रस्ते आहेत, 2 एकर मध्ये गार्डन आहे, बरोबर आहे, तिथं छोटा दवाखाना आहे, आजूबाजूला हॉस्पिटल आहेत, काही करायची गरज नाहीये. खरंच काय करायचं असेल ना तुम्हाला सुनियोजित करायचंय, वाहतुकीची व्यवस्था करायची, पुढच्या 50 वर्षाची काळजी करायची असेल ना तर ह्या पेठांमध्ये अनेक जागा आहेत, तिथे नियोजन करा, तिथे लक्ष द्या. 16.5 एकरवर नको, 16.5 एकर हा प्रकार जो आहे तो 16.5 एकर हा डोक्यातनं काढा, कारण हे काय तुम्हाला आम्ही करून देणार नाही. आज आमच्या बिल्डिंग पडायला आलेल्या आहेत, कित्येक बिल्डिंगना धोकादायक बिल्डिंग म्हणून कॉर्पोरेशन नोटीस देतं, आणि कॉर्पोरेशन नोटीस देऊन जेव्हा आम्ही प्लॅन सँक्शनिंगला देतो तुम्ही प्लॅन सँक्शन करत नाही का? तर ही स्थगिती आली म्हणून काय त्यांना हे काय अर्थ आहे? काय माहिती आता याच्यात काय खजिना आहे तिथे? अहो आमच्या घराची स्वप्न आहेत, आम्हाला आमची पूर्ण करू द्या. अहो नुसतं तुम्हाला आणि तुमच्या कायद्यामध्ये राहून करतोय आम्ही, कुठल्याही पद्धतीच्या मध्ये. आज 2008 पासून तुम्ही नुसतंच टोलोटोली करताय. मुळात लोकमान्य नगर ही वसाहत ही म्हाडाची वसाहत आहे. म्हाडाची नियमावली आता पूर्णपणे बदललेली आहे. त्या नियमावलीचा अभ्यास हा त्या लोकांनी करणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे 14 प्रकल्प कसबा मतदारसंघामध्ये विकसित करण्याचा मी प्रयत्न करत आहोत, त्याच्यातला हा 16 एकरचा लोकमान्य नगर वसाहतीचा प्रकल्प हा लँडमार्क प्रोजेक्ट होऊ शकतो. या ठिकाणी आत्ता जर आपण बघितलं तर 52 इमारतीमधल्या 2 इमारती ह्या 4 वर्षापूर्वी मान्य झाल्या. 2021 साली त्याची मान्यता झाली, अजूनही ती इमारत पूर्ण झाली नाही. त्या ठिकाणी विकसक जे दिले जातात त्याची क्षमता पण नसते. आज म्हाडाने त्याला काही नियमावली केलेली आहे, त्याला बँक गॅरंटी आहे, इतर नियम, आणि म्हाडा लाभार्थी आणि विकसक असं ट्रायपार्टी अग्रीमेंटची आता नव्या पद्धतीने त्यांनी रचना ही म्हाडाने केलेली आहे, राज्य शासनाने केलेली आहे. त्या ठिकाणी त्या 50 इमारती यांची अवस्था एकसारखी आहे. आता जर 2 इमारती 2021 साली डेव्हलप करायला घेतल्या तो उन्हेच्या म्हणून विकसक आहे. आजही जर आपण बघितलं तर त्याचं काम अर्धवट अवस्थेत आहे. 24 महिन्यात देणं बंधनकारक होतं, आता 48 महिने होऊन गेले तरी ते आता दिलं जात नाही. जे लाभार्थी असतात हे भावनिक असतात, त्यांना असं वाटतं की आपल्याला लवकरात लवकर घर मिळावं, त्यामुळे जादाची मागणी करणाऱ्याकडे ते जातात. ते त्याची जी कॅपॅसिटी आहे ते पण तपासत नाहीत. ही म्हाडाने आता नवीन रचना लावलेली आहे, आणि 16 एकर मध्ये जर त्याचा विकास झाला तो अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. लोकमान्य नगर मध्ये गेली 24 महिने मी त्या ठिकाणी बसतो, त्यावेळेस तिथला एकही नागरिक माझ्यापर्यंत तिथं आला नाही की बाबा आम्ही अशाच्या त्यावेळेस ज्यावेळेस तिथला पाण्याचा प्रश्न होता, त्या पाण्याचा प्रश्न तिथला सोडवत असताना हे कोणी नागरिक आता जे आले ते नव्हते. त्यावेळेस येणारे नागरिक वेगळे होते, त्यांनी वेगळ्या तक्रारी केल्या होत्या, आणि त्यावेळेस त्या ठिकाणचा 7 लाख रुपये खर्च करून, खर्च किती गेला याला महत्व नाही, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की इथला विकास हा अर्धवट होऊन चालणार नाही, कारण त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, ड्रेनेज असेल, वॉटर सिस्टीम असतील, रस्ते असतील, पार्किंग असतील, तिथलं ग्राउंड असेल, या सगळ्यांचा नीट विकास व्हायचा असेल तर 50 इमारती एकत्रित होऊन हे करू शकतो. आज त्यांचं म्हणणं की वेगवेगळे मिळून आमचे 30-35 इमारती तयार झाल्यात.
माझं म्हणणं राहिलेल्या 10-15 एकत्रित करून असेल त्या विकासासकांना असोसिएट करून तुम्ही सगळ्याचा मिळून एक लेआउट करून एकात्मिक विकास करावा, हा माझा त्याच्याकरता आग्रह. नाही तर याच्यात आपण जर तुम्ही बघितला तर आता इथं जे काही आलेले लोक आहेत त्या ठिकाणी 50 इमारती आहेत. तुम्ही कुठल्याही विकसनाच्या वेळेस गेला, आज तुम्ही पुरंदरचं एअरपोर्ट बघा किंवा कुठल्याही विकासाच्या कामाला काही प्रमाणात हा विरोध हा असतो. रस्ता रुंदी असून द्या, धरणाचं पुनर्वसन असून द्या, कुठलंही डेव्हलप, आता ह्याच्यात तर तसा प्रश्न पण नाही. या ठिकाणी रिडेव्हलप होऊन त्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे. या ठिकाणी 50 इमारती आहेत. या आत्ताच्या काही इमारती त्यांचे सांगतायत की जे पूर्णत्वाला गेले या 3-4 इमारती आहेत. मग बाकीच्या इमारतींचं काय करणार? हे 3 इमारती यांच्या पुरतं झाल्यानंतर बाकीच्या इमारतीची जबाबदारी कोणाची? मी तिथला लोकप्रतिनिधी आहे, हे यांच्या पुरता विचार करतात. मला सर्वांचा विचार करावा लागेल आणि सर्वांचा विचार करून सगळ्यांच्या वतीने, आणि याच्यात जर समजा 50 इमारती आहेत आणि 50 इमारती शेवट कसं, मी बाहेर सुद्धा उदाहरण दिलं की फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब यांनी सांगितलं, त्यांनी जेव्हा रस्ता रुंदीचा विषय काढला तेव्हा सगळ्या लोकांनी विरोध केला. ते म्हणजे आम्ही सगळे भाजपवाले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही दोघं एकत्र झालो. 2014 साली मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आमच्या बैठकीत सांगितलेला विषय आहे. त्यामुळे जो विकासाचा विषय आहे तो सगळ्यांच्या हिताचा असला पाहिजे, काही कमी लोकांच्या हिताचा असता कामा नये, ही माझी भूमिका आहे. त्यातनंही त्या सगळ्यांमध्ये बहुमताने झाले. आता तुम्हाला वाटतं की हे 803 लोक तिथे राहतात. या ठिकाणी आलेली लोक किंवा या मुवमेंटमध्ये असणारी लोक ज्यांच्या 2-3 जणांच्या 2-3 क्लस्टर आहेत त्यांच्या विषय जे पुढे गेलेले ते 12-13 इमारती मधलीच लोक आहेत. त्याच्यापेक्षा जास्त इमारती झालेली सुद्धा लोक त्या ठिकाणी आहेत. या प्रत्येकाची मतभिन्नता आहे, पण त्यांच्या मतभिन्नतेवर त्या भागाचा विकास करणं हा योग्य नाही. एकंदरीत सगळ्यांच्या हिताचा विकास होणं हा महत्वाचा विषय आहे.